दुचाकी कंटेनर अपघातात बालकाचा मृत्यू। मिरज पंढरपूर रस्त्यावरील हॉटेल पंजाबी जवळील घटना। मिरज पंढरपूर रोडवर हॉटेल पंजाबी जवळ झालेल्या दुचाकी व कंटेनरच्या अपघातात दुचाकीवरील 5 वर्ष वयाच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली। या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे। रस्त्याच्या कडेला असलेल्या कच्च्या साइड पट्टीवरून रस्त्यावर येत असताना दुचाकी कंटेनरला धडकल्याने हा अपघात झाल्याची नोंद पोलिसात झाली आहे। संबंधित कंटेनर चालकाने या प्रकरणी पोलिसात फिर्याद दिली आहे। कोरुची तालुका हातकलंगले येथील महेश शंकर गुरव यांचा उजवा हात अपघातामुळे कोपरापासून कट करावा लागला होता। कृत्रिम हाताची किंमत अंदाजे 2,10,000 रुपयांपेक्षा जास्त असल्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी महेश गुरव यांनी माजी नगरसेवक रणजित पाटील व शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांची त्यांच्या घरी भेट घेऊन बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रॉनिक कृत्रिम हात बसवण्यासंदर्भात व येणाऱ्या खर्चासंदर्भात चर्चा केली व मदत करण्याची विनंती केली। यानंतर काही दिवसाच्या पाठपुराव्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या माध्यमातून माजी नगरसेवक रणजित पाटील व सामाजिक कार्यकर्ते भूषण पाटील यांच्या प्रयत्नातून विटामध्ये महेश गुरव यांना साधारण 2,10,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचा बॅटरीवर चालणारा इलेक्ट्रॉनिक कृत्रिम हात 1 रुपयाही न भरता विनामूल्य बसवण्यात आला। यानंतर त्यांना गाडी चालवणे, वस्तू उचलणे व दैनंदिन कामे या हाताने करता येत आहेत। अडचणीच्या काळात गुरव कुटुंबियांसोबत राहिल्याबद्दल व विशेष प्रयत्न केल्याबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, माजी नगरसेवक रणजित पाटील व भूषण पाटील यांचे कोरुची येथील सर्व गुरव कुटुंबियांनी आभार व्यक्त केले। या कामी शिवसेना खासदार धैर्यशील माने, आमदार सुहास बाबर, स्वीय सहाय्यक अमोल कोरे यांचे सहकार्य लाभलं। महानकरी न्यूजसाठी संतोष पाटील, इचलकरंजी। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।